मुंबईमध्ये आज महायुतीची पहिली जाहीर सभा दादर शिवाजी पार्क येथे सभेचं आयोजन। ठाकरे बंधूंच्या आरोपांना फडणवीस शिंदे देणार उत्तर। पनवेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा दुपारी 3 वाजता सभेचं आयोजन। ठाकरे बंधू आज शिंदेंच्या बालेकिल्ल्यात। ठाकरे बंधूंची आज ठाण्यात संयुक्त सभा। नाशिक दादर नंतर आज ठाण्यात तोफ धडाडणार। मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शेरो शायरीतून जुगलबंदी। हर पंख फैलाने वाला परिंदा उड़ नहीं पाता, कहीं सपने घमंड और गलत दिशा में टूट जाते हैं, अजित पवारांचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या पुणे मेट्रो मोफत प्रवास घोषणेची खिल्ली, तर अंमलबजावणी अवघड नाही, अभ्यास करूनच घोषणा। खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। लुटारूंविरोधात लोकशाही वाचवणारे मतदान असणार। समाजाने सतर्क राहून मतदान करण्याची गरज। वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। भाषणानंतर राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्ट, त्यामध्ये ही मराठी माणसाची शेवटची निवडणूक असा उल्लेख। नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या प्रकट मुलाखतीचं आयोजन। चना पोहा विथ नितीनजी या माध्यमातून साधणार संवाद। मुंबईत गारठा कायम गेल्या 2 दिवसांपासून। मुंबईतील थंडीत वाढ, 16 ते 19 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। नागपुरात मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडून सुरक्षा रक्षकांच्या गेटची तोडफोड। तुरुंग कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत लक्ष्मण गोयल चंद्र कैद्याचा कारागृहात राडा। धंतोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।